नमस्कार प्रेक्षकांनो, नशीबवान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूया. रुद्र त्याचं व्रत पूर्ण करून घराच्या दिशेने निघालेला असतो. समोरून एक गाडी येते आणि त्याला जोरात कट मारून जाते. रुद्र तेव्हा खाली पडतो. त्यात दुसरी गाडी येते, ती अर्जुनची असते. अर्जुन त्याला पाहून खूप शॉक होतो. अरे रुद्र, तू इथं काय करतोयस? तू तर व्रत पूर्ण करायला कर्नाटकला गेला होतास ना? रुद्र सांगतो, हो, व्रत पूर्ण झालं म्हणूनच घराकडे जात होतो आणि येतानाच एका माणसाने कट मारला म्हणून ही माझी अशी अवस्था झाली. अर्जुन चिडूनच म्हणतो, हे लोक पण ना कसेही ड्रायव्हिंग करतात, त्यांना काही भान नसतं. बरं ते सोड, मला कळलंय तुझ्या बाबतीतली खुशखबर. रुद्र म्हणतो, कसली खुशखबर? अर्जुन म्हणतो, तू मुद्दाम माझी चेष्टा करतोयस ना, तुला माहिती आहे सगळं. रुद्र म्हणतो, हां, माझ्या लग्नाची का? अर्जुन म्हणतो, अरे लग्नाची बातमी असं तोंड पाडून कोणी सांगतं का? रुद्र म्हणतो, मग काय करणार? ज्याच्याबरोबर लग्न होणार आहे मला काहीच माहीत नाही आहे, मग कसं काय आनंदित होणार? सगळ्या गावाला, सगळ्या जगाला माहिती आहे की माझं लग्न होणार आहे, पण मलाच माहीत नाही आहे. असं कोणी करतं का? मला विचारलंसुद्धा नाही. मे बी त्यांनी कॉल केला असेल, पण माझा मोबाईल हरवला होता, त्यामुळे मला काहीच कळालं नाही. जेव्हा माझा मोबाईल सापडला त्यानंतर पाहिलं तर आत्याची व्हॉईस नोट होती आणि त्यातून मला कळालं. अरे पण असं न सांगता कोणी लग्न ठरवतं का? मला जर दुसरी मुलगी कोणी आवडत असेल तर? अर्जुन मनातच विचार करतो, म्हणजे रुद्रला खरंच कोणी आवडतं का? असं असेल तर गिरिजाचं आयुष्य बर्बाद होईल. असं होऊन नाही चालणार. तेव्हा अर्जुन त्याला विचारतो, दुसरी मुलगी आवडत असेल म्हणजे आहे का असंच खरंच कोणी? रुद्र म्हणतो, तसंच काही नाही, पण एक मुलगी होती, तिच्या आणि माझ्यामध्ये खूप चांगली मैत्री होती. पण थोडे गैरसमज झाले, वाद झाले आणि आता ती माझी मैत्रीण नाही. अर्जुनला तेव्हा जरा मनातून दिलासा मिळतो, म्हणजे ती मुलगी मूव्ह ऑन झाली ना, मग सोड ना तो विषय. मला खात्री आहे तुझं ज्या मुलीबरोबर लग्न ठरलंय ना, ती मुलगी खरंच खूप चांगली आहे आणि तुला ती नक्की आवडेल. रुद्र म्हणतो, काय माहिती? आणि आता दोघंही एकमेकांचा निरोप घेतात आणि तिथून निघतात. आता इकडे प्रभास विचार करत असतो की गिरीजाच खरी वारसदार आहे हे तिच्या जन्माचं सत्य तिला सांगायलाच हवं, पण करणार तरी काय या विचारात असताना त्याच्या हातून फ्लॉवर पॉट खाली पडतो. त्या आवाजाने गिरिजा आतमध्ये येते. समोर पाहते तर प्रभास निश्चित झोपलेला असतो. ती आश्चर्यानेच फ्लॉवर पॉटकडे पाहते की नेमकी हे खाली तरी कसं पडलं. मग ती प्रभास जवळ जाऊन म्हणते, काका, तुम्हाला अशा अवस्थेत पाहून खरंच खूप वाईट वाटते हो. आता ती तिथून निघून जायला लागणार असते. त्याचवेळी प्रभास मनामध्ये विचार करतो की हीच वेळ आहे गिरिजाला सगळं सांगण्याची. मी तिला आत्ताच सांगून टाकतो. आता तो काही बोलायला जाणार तितक्यात नागेश्वर तिथं येतो आणि तो पुन्हा झोपायचं नाटक करतो. तो गिरिजाला विचारतो की तू इथं काय करतेयस? तेव्हा गिरिजा सांगते, हा फ्लॉवर पॉट पडला होता ना, त्यामुळे मी इथे आले होते. कसं काय पडलं पण हा फ्लॉवर पॉट? नागेश्वरला जरा शंकाच येते, पण तो तिला सांगतो की या वाड्यामध्ये ना सारख्या मांजरी फिरत असतात, त्यांनीच पाडला असेल. तू एक काम कर ना, माझ्यासाठी एक ग्लासभर पाणी घेऊन ये ना, असं म्हणून तो तिला इथून काढून देतो. आता प्रभास खरंच कोमात आहे की तो नाटक करतोय हे चेक करण्यासाठी नागेश्वर तिथं असणारी एक तलवार घेतो. आता तलवार तो मुद्दाम जमिनीवरती आपटतो आणि खरकवल्यासारखा आवाज करतो. आता हे ऐकल्यानंतर प्रभास मात्र मनातून खूप घाबरलेला असतो. प्रभास विचार करतो की आता माझं काही खरं नाही. आता हा नागेश्वर माझा जीव घेतो की काय? त्याचा गळा चांगला सुकलेला असतो, मनातून खूप घाबरलेला असतो. आता नागेश्वर ती तलवार घेऊन त्याच्या कपाळापासून पोटापर्यंत फिरवतो. आता मात्र प्रभास पुरता घाबरलेला असतो. नागेश्वर दोन्ही हाताने रागातच ती तलवार घेतो आणि त्याच्या पोटामध्ये खुपसण्याचं नाटक करतो. मात्र तो पोटामध्ये न खुपसता शेजारी वार करतो. पण प्रभास कणभरसुद्धा हलत नाही. हे पाहिल्यानंतर नागेश्वरची खात्री पटते की हा नक्की कोमातच आहे. पण हे सगळं करताना प्रभासचा जीव मात्र मुठीत आलेला असतो. तो तिथून निघून जातो आणि प्रभास कुठं सुटकेचा निश्वास टाकतो. आता गिरिजा जेव्हा पाणी घेण्यासाठी खाली येते तेव्हा ती अरुण दादांना विचारते की नेमकी हा केक कोणासाठी आहे? तेव्हा तो सांगतो की रुद्रदादा येत आहेत ना, त्यामुळे त्यांना रव्याचा केक आवडतो म्हणून उर्वशीताईंनी मागवला आहे. तुम्ही हा एवढा केक ओव्हनमध्ये ठेवाल का? तेव्हा गिरिजा सांगते, मला तर ओव्हन वापरताच येत नाही. अरुण तिला समजावून सांगतो की कसं ते ओव्हन वापरायचं आणि केक आतमध्ये ठेवून देतो.
आता गिरिजा विचार करते, 5 मिनिटाचा टायमर लावला आहे, तोपर्यंत मी पाणी देऊन येते आणि ती तिथून निघून जाते. याच गोष्टीचा फायदा घेऊन उर्वशी त्या ठिकाणी येते. ती मनातून प्रचंड चिडलेली असतेच, कारण गिरिजाला नाणं मिळालेलं असतं. तिच्या हातामध्ये सुद्धा एक 10 रुपयाचं नाणं असतं. ती विचार करते की गिरिजा, नाणं तुला मिळालं म्हणून तू नशीबवान ठरलीस ना. आता हे दुसरं नाणं तुझं फुटकं नशीब लिहील. आता ते नाणं ती रव्याच्या केकमध्ये ठेवते आणि ते ओव्हनमध्ये तो केक ठेवून देते आणि दरवाजाआड लपून सगळी गंमत पाहत असते. आता होतं उलटंच. नेमकी रुद्र त्या ठिकाणी येतो. आत्या आत्या असा आवाज देत तो किचनमध्ये येतो. तो ओव्हनमध्ये स्पार्क येताना पाहतो आणि तो त्या ओव्हनचं बटन दाबायला जाणार तितक्यात गिरिजा त्याला मागं ओढते आणि दोघेही खाली पडतात. तितक्यात ओव्हनचा स्फोटही होतो. रुद्र गिरिजाला पाहून एकटक तिच्याकडे पाहतच राहतो. तितक्यात घरातील सगळे मंडळी तिथं गोळा होतात. नागेश्वर विचारतो की चिरंजीव अहो काय झालं, हा धूर कसला आहे? रुद्र सांगतो, ओव्हनमधून स्पार्क येत होता म्हणून मी ते बटन बंद करायला गेलो होतो, पण यांनी मला मागे ओढलं आणि तेवढ्यात स्फोट झाला. नागेश्वर अरुणलाच ओरडतो, वापरता येत नाही तर वापर कशाला करता रे त्या ओव्हनचा? अरुण सांगतो की गिरिजाताईंनीच ठेवलं होतं त्याच्यामध्ये केक. तितक्यात उर्वशी तिथं येते आणि रुद्र तू ठीक आहेस ना, काय झालं तुला, अशी वरवर चौकशी करू लागते. हे सगळं या मुलीमुळं झालंय. नागेश्वर लगेच तिला ओरडतो, दीदी बास करा आता तुमचं, प्रसंग काय, तुम्ही बोलताय काय? रुद्र विचारतो, बाबा पण या इथे कशा काय? तेव्हा नागेश्वर सांगतो, अहो स्वयंपाकघर काय आणि दिवाणखाना काय, आता हे सगळं यांचंच आहे. रुद्रला मात्र खूप आश्चर्य वाटतं. तो म्हणजे असं विचारतो. तेव्हा नागेश्वर त्याला सांगतो, अहो ह्या आहेत घोरपड्यांच्या होणाऱ्या सून, सौभाग्यवती गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे. आता मात्र रुद्रला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्याला कळतं की ज्याच्यासोबत तिचं लग्न ठरलंय ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून गिरिजाच आहे. पण या नात्यामुळे वासंती खरंच खूप खुश असते. गिरिजा खूप चांगली मुलगी आहे आणि रुद्रला ती खूप आवडते हे सत्य तिला माहिती असतं. उर्वशीला तर मात्र प्रचंड राग येतो जेव्हा नागेश्वर तिला या घराची सून असं म्हणतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की गिरिजाला त्या केकमध्ये 10 रुपयाचं नाणं सापडतं. तेव्हा तिच्या सगळी गोष्टी लक्षात येते. ती लगेच उर्वशीकडे जाते आणि हे नाणं तुम्हीच केकमध्ये ठेवलं होतं ना, पुढच्या वेळेस असं काही करताना या नाण्या इतका तरी विचार करा. उर्वशी तर प्रचंड चिडलेली असते. ती तिला ओरडायला जाते, मात्र गिरिजा तिचा आवाज लगेच बंद करते. बोट खाली करायचं आणि ही तुम्हाला दिलेली शेवटची वॉर्निंग आहे. आता इकडे रुद्राला जरा शंका येते, त्यामुळे तो गिरिजाला देवीच्या समोर उभं करतो आणि तिला विचारतो की खरं खरं सांगा, तुम्हाला हे लग्न करण्यासाठी कोणी फोर्स केला आहे का? आता गिरिजा काही बोलणार तितक्यात नागेश्वर तिथं येतो आणि ओ चिरंजीव काय झालं असं विचारतो. तेव्हा मात्र गिरिजा रुद्राला काहीच सांगू शकत नाही. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय जबरदस्त आपल्याला पाहायला मिळणार आहे. रुद्र आणि गिरिजा दोघांचं लग्न होणार हे तर ठरलं, पण उर्वशी त्या दोघांचं लग्न होऊ न देण्यासाठी काय काय उपद्व्याप करणार? गिरिजा रुद्राला सत्य सांगू शकेल का? हे सगळं पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.